महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना शुभेच्छा. दोन ओळी सांगतो सुरुवात करायसाठी आणि नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आम्ही शिवाचे मावळे पाना जिजाऊ पाजते, छातीतल्या ठोक्यातुनी अजूनी तुतारी वाजते, जिंकू पुन्हा दाही दिशा. जिंकू पुन्हा दाही दिशा, आम्ही सदा जेते असू, आम्ही सदा नेते असू. शिवरायांना किंवा भारताच्या संविधानाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, संत तुकारामाला अभिप्रेत असलेला भारत, अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवरायांनी आपल्याला प्रेरणा दिली. बाळकडू हे विदर्भाची भूमी आहे. मासाहेबाचं जन्मस्थान तिकडे सिंदखेड राजा, आणि ती प्रेरणा इथून मिळतेच. विदर्भाची भूमी म्हटलं प्रेरणा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले वगैरे त्याची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. असो, पण एकदा पुन्हा शिवजयंतीच्या शुभेच्छा. आणि मूळ प्रश्नावर येतो आता, की हे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्याच्यामध्ये असं आहे की बाबा सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता जे वरून अशी खाली 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 सर्वव्यापी किंवा सर्व घटकापर्यंत त्याचा विस्तार, कुठल्या विकासाचा म्हणा, पायाभूत सुविधेचा म्हणा, की आणखी काय, तो असा पसरत गेला पाहिजे. 2016ला मी शेवटची म्हणजे जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेची पंचायत समिती निवडणूक लढलो, आणि त्याच्यानंतर ते जवळपास 2016 नंतर 21-22च्या दरम्यान ती व्हायला हवी होती. आता आपण 25मध्ये आलो, म्हणजे जवळपास 4 वर्षाच्या जवळपास 3 वर्षाच्या जवळपास ती लेट झाली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे स्थानिक प्रश्न अडलेच आहे ना. आणि किरकोळ जे छोटे जे प्रश्न असतात, किरकोळ प्रश्न म्हणा, छोटे असतात, पण त्या किरकोळ घटकांना ते महत्त्वाचे असतात. पंचायत समितीचे मेंबर म्हणा, किंवा सभापती म्हणा, किंवा जिल्हा परिषदे, आता मी जिल्हा परिषदेचा असल्यामुळे तिकडून सांगतो, ग्रामीण असल्यामुळे, मग महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत वगैरे ते ग्रामपंचायत आहेत. तर ते मेंबरही होतो मी, खरं आहे ते. 2014 साली मेंबर होतो आणि 2019 मध्ये संपुष्टात आलो. तर सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, हे खरं आहे. आणि जे जिथं आता प्रशासक बसले, प्रशासक त्यांना काय, ते कामापुरतं आलं तर चालतं, अशा पद्धतीने काम चालतं. त्याच्यामुळे बरेच प्रश्न आहे. आणि ते बेरोजगार आहे, बाकी हा काही रोजगारीचा विषय नाही. पण जे सामाजिक कार्यकर्ते, ज्याच्यातून मग नेते तयार होतात, मग ते होणार कसे?